नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी लक्ष्मी. काय टेस्ट करते ते सांगते पुढे. मी इकडं आता डब्बे शाळेचे चालू झाले, त्यासाठी शेंगदाणे भाजून शेंगदाण्याची चटणी करणार. इकडे जवसाची चटणी करायला घेतली. या पद्धतीने जवसाची चटणी करायला घ्या. कशी करते ते सांगते पुढे. थोडंसं जवस भाजून घ्यायचं, थोडं तडतडायला लागलं त्यामध्ये थोडेसे तीळ ॲड करायचे, कारण दोन्हीमध्ये भरपूर प्रोटीन असतं. मुलांना डब्यालाही छान आणि आपल्याही गुडघ्यांसाठी वगैरे छान असतं. जवसामध्ये ग्लुटामिक आणि अमिनो ॲसिड, फायबर, अँटीऑक्सिडंट चांगला स्रोत असतो. कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॅट्सही असतात तिळामध्ये. त्यामुळे अशी चटणी करून खायला पाहिजे. आणि गॅस बंद केल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं ॲड करायचे. त्याचं मॉइश्चर कमी होतं आणि असे कुरकुरीत होतात. त्याचे प्रोटीन काही कमी होत नाही, पण तेवढाच कढीपत्ता खाण्यामध्ये जातो आपल्या. इकडे मी जवसाची आणि शेंगदाण्याची चटणी दळून घेतली. माझ्या पिल्लूला मी शाळेच्या डब्यात कधी कधी देत असते, चांगली असते. इकडे घरचं लाल तिखट टाकायचं, टेस्ट छान लागते. मी असं सगळं काही हळद, लाल तिखट घरीच दळून ठेवते, मला आवडतं असं. इकडं पिल्लूचा अभ्यास चालला होता, स्वतःही करत होता आणि मुलांना शिकवत होता. स्वतः मॅडम बनल्या होत्या. अभ्यासात आम्हाला एकदम परफेक्शनमध्ये अभ्यास असतो. इकडं टेरेसवरती गेला असा काही व्ह्यू झाला होता, इतकं सुंदर आणि भारी वातावरण झाले होते. पाऊस तर काही पडेना. इकडे ही भाजी कधी खाल्ली का? याला वेगवेगळे नावं आहे. मी चिलाची भाजी म्हणतो. मी घेतली होती, म्हटलं ट्राय करू. अशा रानभाज्या कधी कधी खायला पाहिजेत. आणि आपण नशीबवान आहोत, आपण सिटीत राहतो तरी मिळतात ह्या भाज्या. ह्या भाजीमध्ये मी कांदा, लाल तिखट, हिरवी मिरची, थोडंसं लसण, मीठ टाकून अशी भाजी परतून घेतली. छान झाली ती टेस्टला. माझी आजी याची बेसनमध्ये बनवायची सुकी. आमच्या शेतात खूप असायची लहानपणी. आजोबा उपटून टाकायचे गवत म्हणून. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही भाजी नक्कीच एकदा ट्राय करा. शरीरासाठी थंड आणि प्रोटीनयुक्त असते. बाय बाय.